मालकांनी मला विनंती केली की भाऊ या कार्यक्रमाला आलं पाहिजे। तसाच रविवारी मी कुठलाही कार्यक्रम घेत नाही। रविवारी मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना भेटण्यासाठी अख्खा दिवस जनता दरबार घेतो। पण मालकांचा आग्रह होता की आमच्या बँकेच्या जिल्हा बँकेच्या कर्मचारी बांधवांनी आणि या बँकेच्या लोकांनी मिळून राजाभाऊंचा सत्कार सोहळा घेतला आहे आणि हा सोहळा तुमच्या उपस्थितीत व्हावा अशी सगळ्यांची भावना आहे। आणि एकदा मालकांचा आदेश आला की आपण नाही म्हणायचा विषय येत नाही। परंतु सगळ्या सहकाऱ्यांना भेटत असताना मला उशीर झाला। मालक तरी पण किमान 500 लोकांना सांगितलं उद्या या आणि त्यांना विनंती करून या ठिकाणी मी आलो। आज या सेवकांच्या बँकेच्या वतीनं हा सत्कार सोहळा होत असताना या बँकेचे सगळे संचालक, खास करून राजेंद्र पवार साहेब, बँकेचे व्यवस्थापक, नूतन व्यवस्थापक, त्यासोबत बँकेचे सगळे कर्मचारी, सगळ्यांचं या ठिकाणी मी कौतुक करेन आणि त्यांना धन्यवादही देईन की बँकेच्या कर्मचाऱ्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या जिल्ह्यातला एखादा नेता आमदार झाला आहे त्या आमदाराचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला, सन्मान करण्याचा निर्णय घेतला। हे काम खरं धाडसाचं असतंय। नाहीतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी असं कार्यक्रम घेणं तसं सोपं नसतं। परंतु ते धाडस, तो विश्वास आपण सगळ्यांनी या ठिकाणी राजन मालक असतील, राजाभाऊ असतील, सचिनदादा असतील, दीपकाबा असतील, या सगळ्या सहकाऱ्यांचा तो विश्वास आपण ठेवला आणि हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला। आपलं मनापासून धन्यवाद। आज आपण सगळेजण पाहतोय राजाभाऊंना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आणि ती उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून त्यांना तिकीट मिळालं। आणि सोलापूरच्या जनतेचं मी मनापासून धन्यवाद देईन, त्यांना आभार मानेन की या सोलापूरच्या जनतेनं भरभरून आशीर्वाद, नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका या सगळ्या निवडणुकामध्ये भरभरून आशीर्वाद भारतीय जनता पक्षाला दिलं, आमच्या सगळ्या नेते मंडळींना दिलं। आणि जेव्हा विधान परिषदेची निवडणूक आली, स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदार त्याला होते, यात मतदार नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य एवढेच मतदार होते आणि अशा या निवडणुकीचं तिकीट आमच्या राजाभाऊंना मिळालं। आणि आम्ही सगळ्यांनी मिळून, हे सगळे नेते म्हणतात की भाऊ आपण आला आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वातावरण झालं। मालक, मी एक निमित्त आहे। शेवटी जनाधार असलेली सगळी माणसं तुम्ही एकत्र आला आणि त्यांना एकत्र करण्याचं काम मी केलं अवश्य। पण शेवटी एक लक्षात ठेवा, हे मोठे मोठे नेते आहेत, म्हणजे एका म्यानात एक तलवार नीट बसत नाही, पण आम्ही एका म्यानात 10 तलवारी घातल्यात, पण त्या पण सुटसुटीत बसलेल्या आहेत। प्रत्येकाची स्पेस प्रत्येकाला दिलेली आहे आणि मालक जेव्हा ज्याची त्याची स्पेस त्याला मिळणार आहे तेव्हा कुठलीही अडचण येणार नाही। त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली देवाभाऊने आशीर्वाद दिले राजाभाऊला, विधान परिषदेचं तिकीट दिलं आणि आम्ही सगळ्यांनी ते शिवधनुष्य हातामध्ये घेतलं। मग राजन मालक असतील, देवेंद्र कोटेजे असतील, सचिन कल्याण शेट्टी असतील, रामभाऊ सातपुते असतील, आमचे सगळे सहकारी असतील, आमचे तिन्ही जिल्हाध्यक्ष असतील, महापौर असतील, किंबहुना जिल्ह्यातले सगळे नेते, ज्या ज्या घटकांनी आम्हाला या विधान परिषदेमध्ये निवडणुकीमध्ये मदत केली त्या सगळ्यांच्या सहकार्यानं राजाभाऊ प्रचंड मोठ्या बहुमतानं निवडून आले आणि आपण याचे सगळेजण साक्षीदार आहात। अनेक लढवय्या नेता, पक्षावर नेत्यावर प्रचंड श्रद्धा असणारा नेता,
आपल्या जिल्ह्यावर, आपल्या मातीवर प्रचंड प्रेम असणारा नेता आणि जेव्हा सामान्य माणसाचा विषय येतो तेव्हा सामान्य माणसाच्या पाठीशी उभा राहणारा नेता म्हणून राजाभाऊला आपण सातत्यानं लढताना बघितलेला आहे. म्हणून राजाभाऊला आम्ही बाजीप्रभू म्हणतो. जेव्हा जेव्हा पक्षावर नेत्यावर वेळ आली तेव्हा बाजीप्रभूप्रमाणे खिंड लढवण्याचं काम आमच्या राजाभाऊनी केलं. म्हणून पक्ष आज राजाभाऊच्या पाठीशी ताकदीनं उभा राहिला. सचिनदादा असतील, राजन मालक असेल, आपण सगळेजण या सातपुतेंच्यापासून देवेंपासून सगळी माणसं असतील किंवा जिल्ह्यातले अनेक नेते मंडळी असतील, या सगळ्या नेते मंडळींनी आशीर्वाद उभे केले म्हणून या निवडणुकीमध्ये विजय मिळाला. आणि आज अशा एका नेत्याचा आपण सन्मान केलात. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक या निमित्तानं करतो. वास्तविक पाहता हे स्टेज काय जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं नाही, पण आता मालकांनी विषय काढलाच. मालक कुठलीही निवडणूक ही जयकुमार गोरेच्या नेतृत्वाखाली होणार नाही. पहिल्या दिवशी मी आलो, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याही वेळी सांगितलं होतं की माझ्या जिल्ह्यातले नेते जिल्ह्याची निवडणूक लढायला सक्षम आहेत. आमच्या स्थानिक नेतृत्वाच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक होईल. महापालिकेची निवडणूक झाली तेव्हाही मी सांगितलं आमच्या शहरात 3-3 आमदार आहेत, एवढी मोठी ताकद आमच्या भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक होईल. आजही मी मनापासून सांगेन की ही निवडणूक राजन मालक जिल्ह्यातल्या नेत्यांच्या नेतृत्वाखालीच होईल, तुमच्या नेतृत्वाखालीच होईल. आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक सहकारी कार्यकर्ता म्हणून, आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या त्या ठिकाणी मी तुमच्यासोबत उभा आहे, याच्या बाबतीत निश्चिंत राहा. देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी उभा आहे, त्यामुळं आपल्याला यश येणार याच्यामध्ये कुठली अडचण नाही. त्यामुळे अनेक लोक आपण बघतोय, अनेक लोकांची दुकानं आता बंद व्हायला लागली, दुकानाला टाळे लावायची वेळ आली तेव्हा अनेक लोक आश्रय शोधायला लागली. कुणी दिल्लीत जाऊन जंतर मंतरला शोधला, कुणी आणि कुठं जाऊन आश्रय शोधायचा प्रयत्न केला, कुणी ठाण्यात जाऊन आश्रय शोधायचा प्रयत्न करते, कुणी काटेवाडीला जाते. परंतु आता आश्रयाची सगळी ठिकाणं बंद झालेली आहेत, त्यामुळं कुलूप लावायची वेळ आलेली आहे. त्यामुळे अनेक लोक जेव्हा ही वस्तुस्थिती मांडतो आपण तेव्हा अनेकांना फ्रस्ट्रेशन येतं. आता तर आपण बघितलं, बाकी सगळं सोडून द्या, पण आता तर देशातलं सगळं नेतं ते अभिजित दिपक्यांच्या नेतृत्वाखालीच काम करतात. अनेक मोठे मोठे पक्ष ज्यांचं अस्तित्वच राहिलं नाही, त्यांना माहिती आहे आता अस्तित्व, त्या आंदोलनात स्वतःचं अस्तित्व शोधायचा प्रयत्न करतायत. तर तो काळजी करू नका, देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदीजी करतायत. युवकांना न्याय देण्याचं, युवकांच्या पाठीशी उभं राहण्याचं, या देशाला न्याय देण्याचं, या देशाला स्वाभिमानानं सन्मानानं उभं करण्याचं, जगामध्ये भारताला स्वाभिमानानं उभं करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. आणि ह्या देशातला युवक हे सगळं जाणून आहे. त्यामुळे कुणी कितीही सांगू द्या, कुणी कितीही देव पाण्यात ठेवू द्या, देव काय पावणार नाही आणि भारतीय जनता पक्ष मोदीजी अजून काय 25 वर्ष हटणार नाही. त्यामुळे काही होऊ द्या, हे सगळे विषय आपण बाजूला ठेवून मालक आपण जो संकल्प केलेला आहे तो संकल्प आपण पुढे घेऊन जाऊ. शेवटी आमच्या सगळ्यांची भावना, देवेंद्रजीची भावना हीच आहे की या सहकारी संस्था जगल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. या सहकाराचं जाळं उभं राहिलं म्हणून पश्चिम महाराष्ट्र विकसित भाग म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आला. एका जिल्ह्यामध्ये आज 37 साखर कारखाने चालतात, किंबहुना या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा बँका एवढ्या समृद्ध आहे, याला कारण आहे इथला सहकार आहे. आणि या सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम या सहकाराने केलेलं आहे. आणि या सहकाराला दृष्ट लावण्याचं काम काही घरांनी केलं. त्यांनी या सहकाराचा आणि या सहकारी बँकांचा उपयोग स्वतःची कुटुंब चालवण्यासाठी केला आणि ती सहकारी संस्थाही मोडल्या आणि ही संस्थाही मोडण्याचा प्रयत्न केला. परंतु ही सहकारी संस्था पुन्हा वाचली, सन्मानाने उभी राहिली. सोलापूरची बँक आता मजबूतीने पुन्हा उभी राहते. त्यामुळे ह्या बँकेला मजबूती द्यायचा असेल तर आपल्या सगळ्यांना
ताकदीनं उभं राहायला लागेल आणि एक गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे, भलं ही सेवकांची पतसंस्था असो मालक, किंबहुना जिल्हा बँक असो किंवा सहकारी साखर कारखाना असो, ज्या दिवशी तिथं निवडून आलेली माणसं या संस्थेचा विश्वस्त म्हणून काम करतील तेव्हा त्या बँकेला कधी याच येणार नाही, त्या बँकेवर कधी अडचण येणार नाही. आणि जेव्हा हे विश्वस्त मालक म्हणून काम करायला लागतील तेव्हा नक्की ह्या संस्था अडचणीत येतील. त्यामुळं याची जाणीव आपण ठेवली पाहिजे की आपण इथं विश्वस्त म्हणून आलोय आणि विश्वस्त म्हणून आपण काम करायचंय, लोकांच्यासाठी काम करायचंय, तेव्हा कुठलीही मालक अडचण येणार नाही. आणि मला खात्री आहे आपले सगळे सहकारी विश्वस्त म्हणून काम करतील. मग महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, विधान परिषद असेल, विधानसभा असेल, हे लोकांच्या विश्वस्त म्हणून ही सगळी मंडळी काम करतील याची मला खात्री आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून सांगेन, सोलापूर जिल्ह्यानं मालक मला प्रचंड मोठं प्रेम दिलं आहे. आता सुरुवातीला मी आलो, अनेकांचं म्हणणं होतं हे बाहेर आलेला पालकमंत्री, आल्या आल्याच माझ्या पोस्ट चालू झाल्या, आल्या आल्या माझे पत्रकार बंधू मला प्रश्न विचारायला लागले, तुम्ही बाहेर आलेला पालकमंत्री आता किती दिवस राहणार आहे? सोलापूरनं आत्तापर्यंत पालकमंत्री बघितले, 3 महिन्याला बदलला, 6 महिन्याला बदलला, वर्षाला बदलला, 1.5 वर्षाला बदलला. पण मी त्याच दिवशी सांगितलं होतं, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी मला एका विशिष्ट हेतूने या ठिकाणी पाठवलंय आणि जोपर्यंत त्यांनी दिलेलं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. मी इथं कुणाची जिरवायला आलो नाही, मी कुणाला संपवायला आलो नाही. या जिल्ह्याला अपेक्षित असणारं काम करण्यासाठी या ठिकाणी मी आलोय. इथल्या शेतकरी बांधवांना अपेक्षित असणारं काम करण्यासाठी मी आलोय. आणि इथं ज्यांनी ज्यांनी चोराच्या टोळ्या उभ्या केल्या त्या टोळ्यांचा नायनाट करण्यासाठी इथं आलोय. एवढंच माझं काम, याच्या पलीकडचं माझं कुठलं काम नाही. म्हणून आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो की आपण बिनधास्त राहावा. या बँकेच्या पाठीशी देवाभाऊंसारखं नेतृत्व ताकदीनं उभं राहील. मगाशी बोलताना सांगितलं, मगाशी पवार साहेब तुम्ही सांगितलं पवार साहेबांनी की भाऊ एवढी मोठी बँक आहे, 250 किती शाखा आहेत, 210 शाखा आहेत आणि फक्त 700 कर्मचारी आहेत. प्रचंड मोठी अडचण आहे. प्रशासक असल्यामुळे नोकर भरती करता आली नाही. रोजंदारीवर आमच्या काय बांधवांना या ठिकाणी घेतलंय. आता त्यांनाही वाटतंय की आता आम्ही रोजंदारीवर राहिलो, आम्हाला बँकेचा कर्मचारी म्हणून मान्यता मिळाली पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. पण सहकारामध्ये काय कायदे आहेत, परंतु कायद्यातून मार्ग काढून काम करायचं असतं आणि ते देवाभाऊ करू शकतात. एवढंच मी आपल्याला सांगतो. शेवटी सरकार जनतेसाठी असतं, कायदा जनतेसाठी असतो आणि जे काम सहज होतं ते खालीच होतं. बरोबर आहे का नाही? मला छोटी मोठी कामं जे सहज होतं ते कलेक्टर ऑफिसला होतं, आयुक्त ऑफिसला होतं, इथंच होऊन जातं. जे काम इथं होत नाही ते करण्यासाठी शासन मंत्रालय असतं. त्यामुळं नक्की आपण याच्यावर विचार करू, आमच्या बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेऊ. बिलकुल आपण निश्चिंत राहा. त्यामुळे लवकरच बँकेची निवडणूक लागते आणि खऱ्या अर्थानं एक विश्वस्त मंडळ या बँकेमध्ये आलं पाहिजे, ही भूमिका घेऊन आपण सगळे मिळून काम करूया. एवढं आजच्या दिवशी मी मनापासून सांगेन. राजाभाऊंनी मगाशी बोलताना सांगितलं, अनेक गोष्टीचा ओपो केला. भाऊ आता बिचाऱ्या कर्मचाऱ्यांचा कार्यक्रम आहे. पुन्हा जिल्ह्यातलं नेतं म्हणतं कर्मचाऱ्यांनी राजकारण चालू केलं का काय. त्यामुळं याच्या पलीकडचा विषय न घेता पुन्हा एकदा राजाभाऊ आपल्या कारकिर्दीला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. या पतसंस्थेच्या सगळ्या संचालक मंडळाला, अध्यक्ष आपणाला, व्यवस्थापकांना मनापासून धन्यवाद देतो. आपण ज्या पद्धतीनं संस्थेवर प्रेम करता, संस्थेची निवडणूक आपण बिनविरोध केली, बरोबर आहे ना, संस्थेची निवडणूक आपण बिनविरोध केली, तशीच आपली भावना आहे की जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी. जसं तुम्हाला वाटतंय तसं या जिल्ह्यातल्या जनतेला वाटतंय. जसं तुम्हाला वाटतंय या जिल्हा बँकेच्या सभासदांना वाटतंय. जसं तुम्हाला वाटतंय तसं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वाटतंय. हे सगळं त्यांना वाटतंय. परंतु काही काही लोकांना असं वाटतं जे काय होईल ती माझ्याच वाड्यावर झालं पाहिजे.
आणि ती अडचण आहे, ती अडचण आहे, बाकी काही नाही. फक्त आम्हाला विचारलं पाहिजे एवढा इगोसाठी निवडणूक लागण्याचा अनेक जण प्रयत्न करतात, अशी भूमिका घेतात. मला अडचण नाही. कधीतरी त्या लोकांना त्यांची जागा दाखवावी लागते. पुन्हा म्हणणार निवडणूक बिनविरोध केली नाही तर मग बघितलं असतं, असा विषय नको. त्यामुळं सगळे सोबत आली, मोठ्या मनानं आली आणि आपापला ताकद आपण लक्षात घेऊन जर प्रत्येकानं मागणी केली तर निवडणूक बिनविरोध होईल, अडचण येणार नाही. फक्त आपल्या क्षमतेप्रमाणे मागावं. बरोबर आहे का नाही? आता मला एकच चपाती लागते तर मी एकच मागावी ना. 5 चपात्या मागितल्या तर काय उपयोग आहे का? असं करू नये. एवढीच माझी भावना आहे. नक्की तेही आपल्या दृष्टीनं होईल. दुसरा विषय राजाभाऊनी मांडला. जिल्हा बँक आता व्यवस्थित चालली आहे. राजाभाऊ, काही अडचणी आहेत त्याही सोडवू आपण. जिल्हा दूध संघाची अडचण आहे हे आपण सांगितलं, तोही चालू झाला पाहिजे. चांगल्या भावनेने आपण ज्या ज्या संस्था चालू करण्यासाठी आपण चांगल्या चालवण्यासाठी शासनाची मदत मागाल, ती मदत देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्याजवळ इथल्या अनेक लोकांचं खूप चांगले संबंध आहे. राजाभाऊ, सचिनदादा सगळ्यात लाडका आहे, राजाभाऊ लाडका आहे, आता देवाभाऊ पलीकडे देवेंद्र सगळ्यात लाडका आहे, कारण सगळ्यात बारका आहे वयानं. त्यामुळे छोट्या मुलाचं जास्ती लाड होतात, असं काम आहे देवाभाऊचं, देवेंद्र भाऊचं. त्यामुळं दीपक आबाचे चांगले संबंध आहेत, राजन मालक आपलेही चांगले संबंध आहेत, सातपुते सगळ्यात लाडके आहेत. त्यामुळे आता तुम्ही सगळेजण लाडके आहे देवाभाऊचे. तरीसुद्धा या सगळ्या संस्था चांगल्या चालवणार असाल तर देवाभाऊ आणि सरकारकडे तुमचा वकील म्हणून मी सातत्यानं काम करेन, काळजी करू नका. एवढं या ठिकाणी सांगतो. या सगळ्या संस्था आपण चालू करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी एक खूप चांगला कार्यक्रम घेतलात आणि राजाभाऊसारख्या माझ्या सहकार्याचा आपण सन्मान केलात म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. बँकेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. मालक, मला सहजासहजी कोण सहकाराच्या भानगडीत मला बोलवत नाही, कारण अनेकांना संस्थानिकांना वाटतं की हे इथं बी आलं तर अडचण होईल. पण मी कधी सहकार डिस्टर्ब केला नाही. मी बँकेत गेलो, संचालक म्हणून काम केलं, अनेक गोष्टी पटल्या, तरी शेवटी संस्था महत्त्वाची आहे. एकदा तर आमचं सातारा जिल्हा बँकेमध्ये एवढं मोठं युद्ध झालं, पण शेवटी एक विचार केला की बँक चांगली आहे, आपल्या राजकारणामुळं त्या बँकेचं नुकसान होऊ नये म्हणून 4 पावलं आयुष्यात पहिल्यांदा जयकुमार गोरे माघारी आला असेल आणि थांबला असेल फक्त संस्थेचं नुकसान होऊ नये म्हणून. त्यामुळं आमची निवडणूक लागलेली आहे. आता लवकरच आमची निवडणूक संपवून तुमच्या निवडणुकीला मी उपलब्ध होईन, काळजी करू नका. देवाचं योगायोग बघा. मी सचिन दादाला म्हणलं आणि देवेंद्र भाऊलाही म्हणलं, भाऊनाही म्हणलं होतं मुख्यमंत्री म्हणायला, सातारा जिल्हा बँकेच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या बँकेच्या निवडणुकीत 1 महिन्याचं अंतर ठेवा. पण कोर्टानंच अंतर ठेवलं, मला गरज लागली नाही. कोर्टानं सांगितलं 4 आठवड्यात निवडणूक लागा, आमच्या ठरावाची मुदत उद्या संपते, परवा संपते, तेव्हा तुमच्या आधी 1 महिना 1.5 महिना आम्ही निवांत होतोय. त्यामुळे अजिबात अडचण येणार नाही. सातारा जिल्हा बँकेचा गुलाल घेऊन सोलापूरला आम्ही येऊ, काळजी करू नका. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.